50% आरक्षण मर्यादा ओलांडता येणार नाही. म्हणजे आरक्षणाची मर्यादा 50% आहे, ती 50%च्या वर कुठले आरक्षण महाराष्ट्र सरकारला देता येणार नाही. त्यामुळे मराठा समाजाला आरक्षण मिळू शकलं नाही ही वस्तुस्थिती आहे. आज अशी माहिती आता समोर येत आहे की आजच केंद्रीय मंत्रिमंडळाने, गव्हर्नमेंट ऑफ इंडियाच्या कॅबिनेटने आज हा अधिकार, म्हणजे आरक्षण देण्यासंदर्भातले अधिकार हे राज्यांना बहाल करण्याच्या बाबतीमध्ये, स्टेट गव्हर्नमेंट्सला अधिकार देण्याच्या बाबतीमध्ये मान्यता दिल्याचा आज माहिती समोर आलेली आहे. आणि याच्यामुळे कदाचित लोकांच्या मनामध्ये संभ्रम किंवा गैरसमज निर्माण होऊ शकतो की आता हा अधिकार राज्यांना दिला असल्यामुळे मराठा आरक्षणाचा किंवा आरक्षण देण्यासंदर्भातला मार्ग मोकळा झाला आहे, असा गैरसमज लोकांच्या मनामध्ये निर्माण स्वाभाविक आहे. मला एवढाच खुलासा या ठिकाणी करायचा आहे. राज्याला अधिकार देण्याबाबत आमची काही तक्रार नाही आहे, किंबहुना आमची मागणी तर अगोदरपासूनच होती. परंतु आम्ही हेही म्हणालो होतो की नुसतं राज्याला अधिकार देऊन फायद्याचं नाही आहे. खरंच राज्यांना जर अधिकार देऊन हा प्रश्न सोडवायचा असेल तर 50%ची जी मर्यादा घालून देण्यात आलेली आहे इंदिरा साहनी प्रकरणामध्ये, ही मर्यादा जोपर्यंत शिथिल होत नाही किंवा ती बाजूला सारल्या जात नाही तोपर्यंत नुसतं राज्याला अधिकार देऊन यातून काही निष्पन्न होणार नाही. हे माझं ठाम कायदेशीर मत आहे. हे मला मुद्दाम समाजाला इथे सांगणं आवश्यक वाटतं आहे. राज्याला अधिकार मिळणं हा एक भाग आहे, पण त्या अधिकाराचा उपयोग करून आरक्षण देणं, जोपर्यंत 50%ची मर्यादा सुप्रीम कोर्टाने घातलेली ती जोपर्यंत पूर्ण बाजूला सारल्या जात नाही तोपर्यंत नुसते अधिकार देऊन यातून काही निष्पन्न होणार नाही. मला मुद्दाम नमूद केलं पाहिजे की 8 जूनला ज्यावेळेस आम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटलो होतो त्यावेळेस झालेल्या बैठकीमध्ये मी स्वतः पंतप्रधानांना विनंती केली होती की 50%ची मर्यादा जी आरक्षणाची आहे ती आपण शिथिल करावी, ती दूर करावी, जेणेकरून राज्यात जर अधिकार तुम्ही दिले तर ते करणं शक्य होईल. एवढंच नव्हे तर ज्यावेळेस सुप्रीम कोर्टामध्ये या गोष्टी चर्चेला येत होत्या, युक्तिवाद होत होता, त्यावेळेस महाराष्ट्रासहित अन्य राज्य जे आहेत, जी इतर राज्य आहेत, त्या इतर राज्यांनी सुद्धा सांगितलं होतं की त्यांच्या राज्यातले हे जे प्रश्न आहेत त्यावेळेस 50%च्या आरक्षणाची मर्यादा शिथिल करण्याच्या बाबतीमध्ये इतर राज्यांची सिमिलर भूमिका होती. पण दुर्दैवाने केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयामध्ये या मुद्द्यावर काहीच शब्द उच्चारलेला नाही. म्हणजे त्यावेळेस सुद्धा सर्वोच्च न्यायालयामध्ये संधी होती केंद्र सरकारला, त्यावेळेस त्यांनी केलं नाही. आज फक्त अधिकार देऊन अर्धवट काम केलेलं आहे. अशा प्रकारे ढकलाढकली करण्याच्या कामातून काही निष्पन्न होईल असं मला तरी वाटत नाही. आणि मला मुद्दाम सांगायला पाहिजे की ज्यावेळेस महाराष्ट्रामध्ये SCBCचा कायदा आणला गेला होता त्यावेळेस भाजपचं सरकार होतं. त्यामुळे किमान तुमच्या काळामध्ये, भाजपच्या काळामध्ये जो कायदा तुम्ही पास केला तो जर वैध ठरवायचा असेल तर 50%ची आरक्षणाची मर्यादा तरी तुम्ही बाजूला सांगण्याच्या बाबतीमध्ये तुम्ही सुद्धा केंद्र सरकारकडून, हा फक्त आज केंद्र सरकारच्या कॅबिनेटने घेतलेला निर्णय आहे, तो सभागृहामध्ये पारित व्हावा लागणार आहे. तर ज्यावेळेस सभागृहात सुद्धा विषय येईल त्यावेळेस काही अमेंडमेंट सुचवून आपण त्या ठिकाणी या कायद्याला फुलप्रूफ करायचं असेल तर मग आरक्षणासंदर्भातली जी मर्यादा आहे ती त्यांनी दूर केली पाहिजे, ही माझी आग्रहाची विनंती आहे. हा विषय फक्त महाराष्ट्रापुरती नाही, हा देशव्यापी विषय आहे. देशातल्या अनेक राज्यांचा सेम विषय आहे. हा जर खऱ्या अर्थाने आपल्याला सोडवायचा असेल तर ही आरक्षणाची मर्यादा आपण दूर केली पाहिजे, ही माझी त्या ठिकाणी आग्रहाची विनंती केंद्र सरकारला आहे. आणि अजूनही अधिवेशन चालू आहे, अधिवेशनाच्या मध्ये सुद्धा या गोष्टीचा निर्णय हा निश्चित होऊ शकतो, ही माझी या ठिकाणची पक्की धारणा आहे. आणि मला मुद्दाम आठवण करून द्यायचं आहे की चंद्रकांत दादा पाटील यांनी सांगितलं होतं की 102व्या घटना दुरुस्तीनंतर अधिकार राज्य शासनाकडेच राहतात, अशोक चव्हाण दिशाभूल करत आहेत, हा त्यांनी माझ्यावर आक्षेप नोंदवला होता. तर मला एवढं आठवण करून दादांना करून द्यायची आहे, जर माझं विधान चुकीचं असेल तर मग आज केंद्र सरकारला हा निर्णय घ्यायची वेळ का आली?
जर मी चुकीचं बोललो असतो त्यावेळेस तर दादांनी हे स्पष्टीकरण केलं पाहिजे की माझ्या बोलण्यावर जर तुमचं म्हणणं की मी दिशाभूल करत आहे, चुकी सांगतो आहे, तर मग तुम्ही आजची ही कॅबिनेटचा निर्णय घ्यायची वेळ का आली, हा त्यातला माझा खरा मुद्दा आहे. त्यामुळे मला यातलं कुठलं राजकारण करायचं नाही, यातला कुठे पक्षीय दृष्टिकोन नाही. तुम्हाला अधिकार द्यायचे असतील तर जरूर तुमच्या कॅबिनेटचा आम्ही सन्मान करतो, पण त्या अधिकाराबरोबर 50%ची जी मर्यादा आहे ती आपण शिथिल केल्याशिवाय मराठा आरक्षण मिळणं शक्य नाही आहे, असं माझं ठाम मत आहे. एक विरोधकांचं म्हणणं देखील असं आहे की मराठा समाजाला जर आरक्षण द्यायचं असेल तर राज्याने मराठा समाज अति मागास आहे हे कोर्टाला ठरवून दिलं पाहिजे. मला हे सांगा, हे सगळं करण्याला प्रक्रिया आधीच आपण तुमच्या राणे समितीचा अहवाल नाकारला, नंतर तुमचा गायकवाड कमिशननी दिलेला अहवालसुद्धा सुप्रीम कोर्टाने नाकारलेला आहे. अशा परिस्थितीमध्ये पुन्हा नव्याने एक्सरसाइज सुरू करणं ही प्रक्रिया आलीच. मग ती कशी करायची, काय करायची, म्हणजे तुम्हाला जेव्हा सोपं होतं आहे, जे करण्याचे अधिकार तुम्हाला सहज करता आले असते ते तुम्ही पुन्हा राज्याकडे ढकलून तुम्हाला साध्य काय करायचं, वेळ काढायचा आहे तुम्हाला आणि 3 वर्ष याच विषयावर राजकारण करायचं, आमचं तेच म्हणणं आहे आमचं. हिंदी में जानना चाहेंगे कि आज जो है जिस तरीके से कैबिनेट का डिसीजन हुआ किस तरीके से देखते हैं और खास करके केंद्र सरकार जो कह रहा है कि राज्य के अंतर्गत ये पूरा सब्जेक्ट. देखिए, आज मैं याद दिलाना चाहूँगा कि 5 मई 2021 में जो सुप्रीम कोर्ट ने आदेश पारित किया है उसमें 2 इश्यूज बड़े इम्पोर्टेंट उन्होंने हाईलाइट किए हैं. उनका कहना था सुप्रीम कोर्ट का कि 102 जो अमेंडमेंट हुआ है कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट, उसके बाद कोई भी समाज को SCBC या बैकवर्ड समाज कहलवाने की जो कोई अधिकार है वो केंद्र शासन के पास है, राज्य के पास अधिकार नहीं है, नंबर 1. और दूसरा उन्होंने कहा था कि मराठा आरक्षण का कायदा जो है जब तक ये 50% का आरक्षण की मर्यादा है उसको भी वो सरपास नहीं कर सकते. मतलब कोई भी आरक्षण 50% के ऊपर राज्य में नहीं जा सकता है. ये सिर्फ महाराष्ट्र के नहीं, पूरे देश भर में कई राज्य हैं जहाँ अलग अलग आरक्षण के मुद्दे हैं, तो 50% के ऊपर जाने की वजह से ये नहीं हो सकता है. आज मुझे मालूम पड़ा है कि केंद्र सरकार ने कैबिनेट मीटिंग में फैसला किया है कि राज्य को अधिकार दोबारा प्रदान किए जाए, दोबारा दिए जाए. मैं उसके खिलाफ में नहीं हूँ, बिल्कुल दिए तो अच्छी बात है, पर सिर्फ अधिकार देने से मराठा आरक्षण का मामला सुलझाया नहीं जा सकता है, फैसला नहीं हो सकता है. जब तक 50% की जो मर्यादा है, जो सीलिंग लिमिट है डाली हुई सुप्रीम कोर्ट ने, जब तक वो हटाई नहीं जाती है, जब तक वो रिलैक्स नहीं की जाती है, तब तक सिर्फ राज्य शासन को अधिकार देकर इसका कोई फायदा नहीं है. इससे मामला हल नहीं हो सकता है, स्पष्ट तौर पर मैं कहना चाहूँगा. सिर्फ आज ही नहीं, जब हम प्राइम मिनिस्टर से मिले थे 8 जून को, उस वक्त भी मैंने प्राइम मिनिस्टर से खुद उनको राइटिंग में मुख्यमंत्री जी ने दिया है, मैंने भी पूरा एक्सप्लेन किया है कि राज्य को अधिकार अभी नहीं रहे, आपके पास है, और आपके पास होने के बाद 50% की जो मर्यादा है वो कृपया आप हटाइए, उसको शिथिल कीजिए, उसको रास्ता निकालिए जिसके वजह से ये करना पॉसिबल होगा, वरना नहीं पॉसिबल होगा. उस वक्त भी हमने ये बात कही थी. और अभी नहीं, जब मराठा आरक्षण की सुनवाई सुप्रीम कोर्ट में हो रही थी, अन्य राज्यों ने भी यही भूमिका रखी थी कि महाराष्ट्र के साथ बाकी जो राज्य भी इंटरवेंशन का एप्लीकेशन किए थे उन्होंने भी ये बात कही थी कि जब तक 50% का मामला आप उसका वो हटाइए, तब तक ये वरना नहीं होगा, पॉसिबल नहीं होगा. उस वक्त भी बात कही थी. तो बदकिस्मती ये है कि केंद्र सरकार ने उस वक्त भी इस बात पे ध्यान नहीं दिया, और उस वक्त भी केंद्र सरकार के जो उन्होंने आर्ग्यूमेंट्स किए थे उसमें भी इस 50% के बारे में कोई जिक्र नहीं है. तो मतलब ये है कि आपको सिर्फ राज्य के ऊपर डालकर ये मामला हटा, आपसे आप खुद की जिम्मेदारी निकालना चाहते हैं, ये जिम्मेदारी राज्य पर सौंपना चाहते हैं. राज्य हमें दिक्कत नहीं, हम देने को तैयार है जिम्मेदारी, तो जब तक 50% की मर्यादा हटाएंगे नहीं है तब तक इसमें कोई भी हल नहीं निकल सकता है. ये मेरा स्पष्ट ओपिनियन है. आज मैं कहूँगा कुछ लोगों को अच्छा नहीं लगेगा, तो जो सच्चाई है वो बयान करनी चाहिए. इसके सिर्फ अधिकार देकर ये फैसला नहीं हो सकता है. और मेरा ये भी कहना है, चंद्रकांत पाटिल जी ने मुझसे कहा था, उसको हाउस में भी कहा और बाहर भी कहा कि अशोक चौहान लोगों को गलत बात बोल रहे हैं, गलत बता रहे हैं कि ये कॉन्स्टिट्यूशन अमेंडमेंट के बाद में राज्यों को अधिकार नहीं रहे. तो मैं चंद्रकांत पाटिल जी से आज सवाल करना चाहता हूं कि अगर मैंने गलत बयान उस वक्त दिया होता तो आज राज्य केंद्र की सरकार को आज का ये फैसला करने की ज़रूरत क्यों पड़ी. ये मेरा सवाल चंद्रकांत पाटिल जी से है. तो मेरा ये कहना है कि कृपया इसको राजनीति मत लाइए, इसको हल करना है तो निश्चित तौर पर हमें कर सकते हैं, पर 50% की मर्यादा
हटाए बगैर ये आरक्षण देना पॉसिबल नहीं है। ये मेरी स्पष्ट भूमिका है। बीजेपी लगातार कह रही है कि बैकवर्ड कमीशन के जरिए फिर से एक बार डेटा कलेक्शन होने के बाद ही राज्य सरकार केंद्र को कह सकता है। जो बात आसान है, जो बात सीधी करने की उनके पास में पावर्स है, आज पार्लियामेंट चल रहा है, जैसे आपने ये फैसला किया उसके साथ ये भी फैसला दो बार दोनों साथ में हो सकते थे, दोनों फैसले साथ में हो सकते थे और अधिकार थे, तो हमें कोई दिक्कत नहीं ना। पर आप 50% की मर्यादा कायम रखेंगे और कहेंगे अधिकार ले लो, तो काम कैसे होगा? सवाल ये है, जब आपकी कैबिनेट ने ये फैसला किया, उस कैबिनेट के फैसले के साथ साथ ये भी फैसला करते थे कि भाई हम हटाते हैं प्रतिशत, आप बैकवर्ड, फिर हम उसको करने में आसानी थे। जानबूझ के अड़ंगा डालने की कोशिश है राज्य। देखो, इसमें राजनीति है। ये भाजपा की सरकार अपने पे जिम्मेदारी नहीं लेना चाहती है। ये सरकार सिर्फ महाराष्ट्र की नहीं, हर राज्य, अलग अलग राज्यों में ये ऐसे प्रॉब्लम है। वो सब प्रॉब्लम्स ये आप राज्यों में थोपना चाहते हैं और आप कीजिए, और 50% की मर्यादा कायम रख के कीजिए। वही 27% की जो मर्यादा ओबीसी के बारे में यही इशू है जो बाद में आने वाला पॉलिटिकल रिजोल्यूशन का सेम मामला है। तो 50% की सीलिंग जब तक हटाई नहीं जाती है तब तक मराठा आरक्षण हो, अन्य आरक्षण हो, ओबीसी आरक्षण हो, सभी में ये दिक्कतें आने वाली है। ये स्पष्ट तौर पर मैं कहना चाहता हूँ। सर, राज्याला अधिकार देऊन कुठेतरी ओबीसी समाज आणि मराठा समाजामध्ये देखील नवे द्वंद्व निर्माण करण्याचा केंद्र सरकारचा प्रयत्न दिसतोय का, किंवा तशी परिस्थिती महाराष्ट्रामध्ये येण्याची मला शक्यता आहे? राजकारण, राजनीती त्याच्यामध्ये मला कुठलंही राजकारण करायचं नाही आहे किंवा त्यातून कुठले मला वेगळी दिशा या प्रकरणात द्यायची नाही आहे। माझं म्हणणं एवढंच आहे, प्रामाणिकपणे तुम्हाला जर हे करायचं असेल तर 50, आज आम्हाला अधिकार दिले ना, चांगली गोष्ट आहे, पण नुसतं अधिकार देऊन काम भागणार नाही। 50%ची मर्यादा काढा आणि तुम्हीच हा तुमच्या कालावधीमध्ये केलेला कायदा होता, तो जर यशस्वी व्हायचा असेल तर मर्यादा काढा। आम्ही सर्व क्रेडिट तुम्हाला देतो की तुमच्यामुळे झालं म्हणून, आमची काही तक्रार नाही आहे। पण तुम्ही हे दूर केल्याशिवाय नुसतं दाखवण्याचं काम जे करताय, समाजाची दिशाभूल करताय, समाजाला चुकीचं सांगताय, आणि म्हणून याचं नुसतं स्वागत करून फायदा नाही आहे। हे काम अर्धवट आहे, यातून काही मार्ग निघणार नाही, हे मुद्दा मी सांगू इच्छितो। संभाजीराजेंना आज असं म्हटलंय की आता राज्याला अधिकार दिलेले आहेत, आता आरक्षणाचा चेंडू राज्य सरकारच्या कोर्टात आहे। मला हेच विचारायचं, मधल्या 10-15 महिन्याभरामध्ये जो चेंडू तिकडे होता त्यावेळेस कोणी काय बोललं नाही। मला हेच विचारायचं, ज्यांनी आज वक्तव्य करतायत ते गेल्या 15 दिवस का बोलले नाही या विषयावर? महिनाभर आम्ही सांगतोय, सर्व खासदारांना लेखी पत्र पाठवले, पंतप्रधानांना भेटलो, सर्वांना बोललो, त्यावेळेस कोणी स्वागत त्याचं केलं नाही। आणि आज चेंडू तुमच्याकडे होतं त्यावेळेस तुम्ही काय केलं? मुद्दा माझा एवढाच आहे, मला ह्याच्यात कुठलंही काही करायचं नाही। आम्ही करायला तयार आहोत, आम्ही स्वीकारतो, परंतु आरक्षणाची मर्यादा काढल्याशिवाय यातून मार्ग निघू शकत नाही, हे माझं ठाम मत आहे। मराठा आरक्षण तर आपण बघितलं, अशोक चव्हाण यांची पत्रकार परिषद सुरू होती। मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून 102व्या घटना दुरुस्तीच्या प्रस्तावाला केंद्र सरकारने मंजुरी दिलेली आहे आणि एक प्रकारे मराठा आरक्षणाचा चेंडू जो आहे तो राज्य सरकारच्या कोर्टात टोलवला आहे। पण दुसरीकडे आरक्षणासंदर्भातली 50%ची मर्यादा जोपर्यंत केंद्राकडून हटवली जात नाही तोपर्यंत आरक्षण देणं शक्य नाही। त्यामुळे केंद्र सरकारने या संदर्भात पावलं उचलावीत असं म्हणत अशोक चव्हाणांनी मराठा आरक्षणाचा चेंडू हा केंद्र सरकारच्या कोर्टात टोलवला आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।